नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जिसका मुझे था इंतजार. इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल, अंतरिम निकाल जाहीर झाले आहेत. ते कसे पाहावेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम PUPP-SSMSCE.in ही आपली वेबसाईट ओपन करूयात. यामधून शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा. यातून शाळा लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. आपला UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन या बटनवर एक क्लिक करा. कंटिन्यू. अशा पद्धतीने लॉग इन सक्सेसफुल झाल्यावर आपल्याला डॅशबोर्ड पाहता येईल. डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला जे वेगवेगळे मेनूज आहेत त्यामध्ये अंतरिम निकाल असा नवीन मेनू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ॲरोवर क्लिक करूयात. अंतरिम निकालाची सांख्यिकीय माहिती यावर एक क्लिक करूयात. ज्या वर्गाचा आपल्याला हा निकाल पाहायचा आहे त्या वर्गावर क्लिक करूयात. स्कूल रिझल्ट म्हणून एक पेज ओपन होईल. अंतरिम निकालाची सांख्यिकीय माहिती आपल्या समोर येईल, ज्यात अनुक्रमांक, सीट नंबर, विद्यार्थ्याचे नाव, त्याचं माध्यम, जेंडर, कास्ट कॅटेगरी सोबतच आणखी बरीच माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खाली एक गोषवारा आपल्याला दाखवत आहेत. टोटल रजिस्टर्ड विद्यार्थी, त्यापैकी किती विद्यार्थी पात्र झाले, किती अपात्र झाले, ॲबसेंट किती राहिले, रिझर्व किती होते आणि आपल्या शाळेचा एकूण निकाल किती टक्के लागला आहे असा गोषवारा आपल्याला पाहायला मिळेल. आणि जेव्हा आपण हा होरिझॉन्टल स्क्रोल बार थोडा साईडला करू तर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेपर 1, पेपर 2 मध्ये एकूण मार्क किती होते, त्यापैकी त्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळालेत, किती त्याची टक्केवारी होती आहे, हे सगळी माहिती आपल्याला इथून पाहायला मिळते. आणि आपण निकाल अशा पद्धतीने डाउनलोडसुद्धा इथून करू शकता. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर अंतरिम म्हणजेच तात्पुरते गुणपत्रक आपल्याला पाहायला मिळतं. त्यात परीक्षार्थीचं नाव, आपल्या शाळेचं नाव, आईचं नाव, जिल्हा अशा पद्धतीने ही सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच जर कोणाला रिझल्टबद्दल काही शंका असेल तर त्यांना गुण पडताळणी करण्याबाबत शाळेद्वारे एक ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे. इथं मार्क्स व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यावर ॲप्लाय आपण त्याला करू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर इयत्ता 4थी मार्क्स व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला मार्कांची गुण पडताळणी करायची आहे, मार्क्स व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्या नावाच्या पुढे जो बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करा. नेमकं कोणत्या पेपरचे मार्क तुम्हाला करायचे आहेत. जर एका पेपरचंच पाहायचं असेल तर 50 रुपयाचा अमाऊंट आहे आणि जर दोन्ही पेपरचे जर पाहायचे असतील तर 100 रुपये तुम्हाला फीस आहे. ही फीस पेड करून, मेक पेमेंट करून तुम्ही परिषदेला या विद्यार्थ्याची गुणपडताळणी करण्यासाठी विनंती करू शकता. धन्यवाद.